हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर सकाळचा आमचा नाश्ता झाला. नाश्त्याला आज मी बनवलं होतं, पहिल्यांदाच केलते दुधी भोपळ्याचे थालीपीठ आणि खरंच सांगू का इतकं भारी झालते ना बासचा. त्यामुळे आता माझ्या नाश्त्यामध्ये अजून एक ते मेनू ॲड झाला आहे. तर अधूनमधून आता मी दुधी भोपळ्याचे थालीपीठ करणार आहे. आता झालं काय, एक भोपळा आणला होता आणि खूप मोठा होता आणि ते एक आता मोठा भोपळा असला की कसं 2 वेळा भाजी करायला लागते. त्यामुळे म्हणलं आता कुठं 2 वेळा करायचं. आणि मी कसं शॉर्ट व्हिडिओ बघताना मला एक रेसिपी दिसली होती दुधी भोपळ्याची. मग म्हटलं चला आता करून बघूया. तर त्या रेसिपीमध्ये आणि माझ्या रेसिपीमध्ये बदल आहे. तर मी काय केलं तर नाचणीचं पीठ वापरून ते थालीपीठ केलं. तर इतकं भारी झालं ना, काय विचारूच नका. एकच नंबर झालं. त्यामुळे तुम्हाला रेसिपी बघायची असेल ना, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवले तर तुम्ही बघू शकता. तर आता चाललं होतं स्वयंपाक काय करायचा, स्वयंपाक काय करायचा. नाश्ता झाला की कसं लगेच स्वयंपाकाची दुपारची तयारी असते आणि मग ते सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की माझा असं नाही तर तुमचा सगळ्यांचा असो, आज भाजी काय करायची आणि स्वयंपाक काय करायचा. तर ते 2-3 टाईम पडलेला प्रश्न सगळ्यांनाच असतो. तर तसंच चालू होतं, तर काय बनवायचं, काय बनवायचं आणि गावाकडे राहायचं म्हणलं ना, भाज्या एवढ्या काही जास्त नसतात. आता बाजार भरतो बुधवारचा असतो, पण बाजारामध्ये पण एवढं काही नसतं. आता वांगी आहेत, चला म्हटलं आता ताजी-ताजी वांगी खाऊया. आहेत तोपर्यंत खाऊन घ्यायचं ताजं-ताजं. त्यामुळं मग मी आणि संचितनी जाऊन ताजी-ताजी वांगी झाडाची तोडून आणली आणि त्याच वांग्याचा आता मी बनवते, रस्सा बनवते. तर रस्सा म्हणजे असं बनवायचा होता. तर आता खारं वांगं पण राहिलं होतं खायचं. त्यामुळे आता एकदा खारं वांगं पण बनवायचं आहे. संचितला म्हणलं जा कढीपत्ता घेऊन ये. त्यामुळे संचित आमचा गेला ताजा कढीपत्ता घेऊन आला. मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि थोडंसं तीळ ह्याचं वाटण मी तयार करून ठेवलं होतं. तर ते वाटण पुरते का किती आहे तर ते बघत होते. तर ते वाटण मी आता ह्या टोपणामध्ये काढून घ्यायला लागले. टोमॅटो पण कट करून घेतला आणि वांगी मी नंतरच कट करणार आहे. आता लगेचच वांगी कट करणार नाही मी. वांगी कट केली का काळे पडते. त्यामुळे मसाला छान असा भाजत आला की मग वांगी कट करायची. तर ह्या वांग्यांना सांगोला वांगं म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती नाही. आता जे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले आहे त्यांनी लगेचच ओळखणार. पण आता बाकीच्यांना म्हणजे पुण्यामध्ये तर हे वांगं कुठे दिसत नव्हतं बरं का. त्यामुळे मला काय माहिती नाही आता बाकीच्या ठिकाणी असेल किंवा नसेल काय माहिती. पण इथं तर सांगोला वांगं म्हणून फेमस आहे. किती जरी मोठं वांगं झालं ना, तर हे वांगं म्हणजे असं वांगं असं मोठं किती पण मोठं होतं. ते निबार असं वांगं होत नाही. आतून कवळंच असतं वांगं. त्यामुळे हे बहुतेक वांगं लावलंय. त्यामुळे वांगी मोठी-मोठी जरी असली तर कवळी आहेत. तर इथं आता मी बनवते वांगं. तर वांगं बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता सगळं घातलं आणि इथं मला शॉर्ट व्हिडिओ पण काढायचा होता. त्यामुळे मी असं दाखवत-दाखवत करते आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला पण बघायला छान वाटेल. तर मग इथं मी काय केलं, सगळ्यात पहिलं जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, तीळ ह्याचं वाटण घालायचं, टोमॅटो घालायचा, नंतर थोडेसे गरम मसाले असतील नाही ते घालायचं. काय ते मसाल्यांमध्ये कसं असतं, काय जरी घातलं ना, तर ते छानच लागतं. त्यामुळे मी घरात कुठला पण मसाला असू द्या, चिकन मसालासुद्धा मी सोडत नसते. चिकन मसाला, किचन किंग मसाला, गरम मसाला असेल तर तो घालायचा, धनेपूड, जिरापूड अगोदर तर एवढं सगळं वापरायचे मी, तरी आता बंद केले. कारण जास्त मसाले खाल्लेले चांगले नसतात. त्यामुळे मी रेसिपी पण किती दाखवत असते, पण ते सिंपलच असतात. जास्त मसाले पण नसतात, जास्त तेलकट पण नसतात आणि जास्त तिखट पण नसतं. असंच खाल्लेलं खरं तर चांगलं. आणि तसं पण आता उन्हाळ्याचं कसं गरमी वगैरे जास्त असते आणि गरमीमध्ये अजून मसाले खाल्ले की मग अजूनच जास्त पोटामध्ये गरम होतं. त्यामुळे उन्हाळ्यात तर म्हणतात जे हलका आहार घ्या, थंड असं वाटेल ते घ्या. त्यामुळं उन्हाळ्यात जरा जपूनच चांगलंच खायचं असतं. तर इथं मी सगळं मग सगळं बरेच गप्पा असल्या. माझ्या कसं रेसिपी सांगणं कमी आणि बाकीचं जास्त असतं. तर सवयच आहे मला आता काय करायचं. मग ते मी काय केलं, सगळे वांगे मसाले वगैरे भाजून घेतले की वांगं ताजं-ताजं असं कट केलं. नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, चटणी घालायची, थोडीशी वाफ पण द्यायची. आता हे सगळं घातलं ना, वाफ घालायची. म्हणजे झाकण लावून एक वाफ लावली का मग म्हणजे जे वांगी वगैरे आहे, जे टोमॅटो वगैरे आहे ना, तर तेवढं अजून छान असं सॉफ्ट होते आणि मग छान अशी एक स्टीम बसली का नंतर मग थोडंसं पाणी वगैरे घालायचं. आता मला बनवायचं होतं आमरस पण करायचं होतं. त्यामुळे ते तुम्हाला साईडला थोडंसं आंबं दिसत असेल. तर ते आंबे मी स्वच्छ धुवून घेतले 1-2 पाण्याने. आता आंबे करायचं म्हटलं ना, त्याला हे असतो काय म्हणते त्याला बरं? हां, काय तर असतं तर मी विसरून गेले. चिक चिक नाही, चिक का रुचिक? हां, रुचिक असतो. रुचिक का चिक काय तर असं आहे, मी पण विसरून गेले आता. तर ते असतं त्यामुळे त्या आंब्यांना थोडंसं पाण्यामध्ये ठेवायचं. पाण्यामध्ये ठेवलं की मग ते म्हणजे जे आमरस आहे तर ते करायला घ्यायचा. तर इथं पाणी वगैरे घातले मी. आता कमी गॅसवर रस्सा आहे तर वांगी छान शिजू द्यायची. नंतर आता चपात्याचं पीठ मळून घ्यायचं होतं आणि हे रात्रीची थोडीशी भाकरी होती. तर ते रात्रीची भाकरी आहे तर मी आता टाकून द्यायला लागले होते. तर भाकरी टाकून दिली आणि नंतर मग आता सगळ्या चपातीच्या पिठाची तयारी सुरू होती. ते एका साईडला मी आता तवा गरम करायला ठेवते आणि नंतर मग आता पटकन चपात्या करून घेते. तर इथं आपलं पीठ पण मळून झालं माझं आणि झालं काय आहे माझ्याकडून मी काय करत होते बरं हां, हा व्हिडिओ मी सगळा म्हणजे जोडून वगैरे ठेवला होता आणि
नंतर व्हिडिओमध्ये कसं आता व्हिडिओ काढायचं म्हटलं की खूप जास्त व्हिडिओ होतात मोबाईलमध्ये आणि गॅलरीमध्ये व्हिडिओ जास्त होते आणि मी डिलीट करत करत ह्याच्यातले पण 1-2 व्हिडिओ डिलीट करून टाकले. त्यामुळं हा व्हिडिओ मी सेव्ह केला ना तेव्हा 13 मिनिटाचा होता आणि काय काय असं डिलीट केलं ते आता जवळपास एक 7 मिनिटाचाच व्हिडिओ झाला आहे. आणि मोबाईल पण जास्तच हँग व्हायला लागला होता आणि मोबाईल हँग व्हायला लागला की मग चालतच नाही व्यवस्थित आणि व्हिडिओचं कसं जास्त व्हिडिओ वगैरे झालं फोटो वगैरे जास्त झाले का मग मोबाईल लगेच हँग होते. त्याला मोबाईल पण चांगला लागतो. संजीचे पप्पा गेले ते बाहेर तर ते आलेत का ते बघत होते मी आणि मग मग चाललं होतं आपलं पटापट असं चपात्या करायचं का पटकन अशा चपात्या करून घ्यायच्या. आमरस पण झाला आहे करून. मी काय केलं पहिल्यांदा वांग्याला फोडणी दिली की पटकन आमरस केला. आता आमरसचा पण मी शॉर्ट व्हिडिओ काढायचा होता आणि एक मोबाईल असल्यामुळं कसं एका वेळेस एकच मी दाखवू शकते. त्यामुळं मग मी शॉर्ट व्हिडिओ आमरसचा काढला आहे. आमरस कसा बनवला आहे ते तुमचा बघायचा असेल तर बघा आणि जे माझा शॉर्ट व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी बघून झाला पण असेल. त्यामुळे कसं शॉर्ट व्हिडिओवाले जास्त करून मोठा व्हिडिओ बघत नाहीत असं मला वाटतं आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघताय का नाही ते पण मला काय माहिती नाही. तर चला असू द्या बघत असाल तर सांगा हा बाबा मी शॉर्ट व्हिडिओ पण बघते म्हणून. तिथं पटापट आपल्या चपात्या चालू आहेत माझ्या करायच्या. चपात्या झाल्या की मग काय पटकन आता लगेच मग संचितचे पप्पा पण गेलते बाहेर दादा आणि दोघं गेलते बाहेर. संचितचं चाललं होतं खेळायचं. संचितला झुला बांधला होता तर ते झुला खेळत खेळत संचित बसला होता म्हणजे खेळतो आपला आणि इकडं कसं ऊन जास्त आहे त्यामुळे उन्हाचं काय सुचत नाही. दुपारच्या वेळेस इतकं गरम होतं आहे ना काय विचारायचंच नाही. त्यामुळे बाहेर थोडंसं झाडाखाली बसत असतो आणि झाडाखाली कशी वारं कंटिन्यू असतं पण ऊन इतकं असतं ना तर त्या वाऱ्याची अशी थंड अशी हवाच येत नाही. त्यामुळं गरम जास्त होते. नंतर मग स्वयंपाक करून घेतला मी. स्वयंपाक झाला की मग टी व्ही जोडायचा होता. मग टी व्हीला मग आमचे इथे आहेत वाटेकरी मग त्यांना बोलवलं होतं. मग ते आता टी व्ही जोडायला लागले होते आणि संची तिथं मग ह्याचं हे सगळं टी व्ही आहे तर आमचं आहे पुण्याने आणलेला तर ते सगळं खोलून ठेवलं होतं. मग ते मी आणि संचीच्या पप्पाने दोघांनी मिळून आम्ही दोघांनी लावलं आणि मग आता हा आमचा जुना टी व्ही आहे गावाकडचा आणि तो गेल्या वर्षी चालत होता बऱ्यापैकी पण आता ह्यावेळेस काहीच चालत नव्हता. मग आमचा टी व्ही आता तसा पण पडूनच होता. चला म्हटलं आता आहे तर मग त्याचा वापर पण झाला पाहिजे आणि कसं कुठलं पण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असल्या ना तर ते वापरात असल्या तर चांगल्या राहतात नाहीतर मग त्याचं काय सांगू शकत नाही. आता वर्ष झालं वॉशिंग मशीन बंद आहे, फिल्टर बंद आहे आणि फ्रीज तेवढा चालतो आहे. मिक्सर पण आता गेल्यावर काढला आहे, मिक्सर पण चालतो आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या मग वापरात पाहिजेत नाहीतर मग ठेवून ठेवून हळूहळू खराब होतात. आता मिक्सर वर्षानेच काढला होता तर ते व्हाईट कलर होता. व्हाईटचा पूर्णच कलर चेंज झाला वेगळा दिसत होता. तर आमच्या वाटेकरी आहेत त्यांनी मग मस्त असा टी व्हीत जोडून दिला आणि संचित मग असं हे फ्रीचं चॅनल आहे सगळं असं म्हणजे रिचार्जमध्ये दिसतं ना झी सिनेमा झी मराठी तसलं काय नाही. सगळे फ्रीचे चॅनल आहेत. जास्त कोण नसतं पण इथं कधी तर वर्षातून एकदा राहिलं तर उन्हाळी सुट्टीमध्ये त्यामुळं हे असंच केलं. चला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.